आज आपण राहिलेले जे टाइप्स ऑफ मॅट्रिसेस ते आज ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मग त्यातला आता पुढचा जो टाइप आहे तो आहे अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. आता अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, तर इथं मी एक एक्झाम्पल घेते. ए इक्वल टू बघा 1 2 -1 आणि हा काय आहे तर 0. आता हा मॅट्रिक्स इथं लिहिलाय मी 1 2 0 आणि -1. आता ह्याचे जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ते कोणते आहेत बघा, तर हा 1 आणि हा काय आहे तर -1. हे इथून इथपर्यंत हे असे काय आहेत तर डायगोनल एलिमेंट्स आहेत. तर डायगोनल एलिमेंटच्या खालचे जर एलिमेंट्स हे काय असतील 0 असतील तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रँग्युलर म्हणून खालचे एलिमेंट्स काय पाहिजे, डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स 0 पाहिजेत. आता हे दुसरं एक्झाम्पल बघा, बी इक्वल टू काय एक्झाम्पल 1 1 3 0 2 1 0 0 -1. आता ह्या मॅट्रिक्स मध्ये बघा ह्याची ऑर्डर पहिल्यांदा काय तर 3 रोज आहे 3 कॉलम्स आहे, म्हणजे ऑर्डर काय झाली 3/3 झाली. आणि ह्या पहिला जो मॅट्रिक्स होती त्याची ऑर्डर काय झाली तर 2/2. म्हणजे हा मॅट्रिक्स आणि हे मॅट्रिक्स हे दोन्ही मॅट्रिक्स कसले आहेत तर स्क्वेअर मॅट्रिक्स आहेत. म्हणजे हे दोन्ही स्क्वेअर मॅट्रिक्स बद्दलच अप्पर ट्रँग्युलर होतं, दुसरा मॅट्रिक्स हा चालत नाही. तर ह्याच्यात सुद्धा जे डायगोनल एलिमेंट्स आहेत हे डायगोनल एलिमेंट्स बघा, ह्या डायगोनल एलिमेंट्सच्या हे खालचे जे एलिमेंट्स आहेत ते सगळे काय लागतात 0. तरच ह्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं अप्पर ट्रँग्युलर. अप्पर ट्रँग्युलर म्हणून खालचे एलिमेंट्स 0 घ्यायचे, लक्षात ठेवा, उलट करायचं बरोबर. आता पुढचा टाईप आहे लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. आता लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय बघा, तर इथं मी ए हा मॅट्रिक्स घेते. ए मॅट्रिक्समध्ये आता थोडंफार तुम्हाला आयडिया आली असेल, कारण अप्पर ट्रँग्युलर म्हणून खालचे एलिमेंट 0. मग लोअर ट्रँग्युलर म्हणजे काय असतील, वरचे एलिमेंट्स काय असणार आहेत 0 असणार आहेत. म्हणजे ए इक्वल टू 1 2 3 आणि ह्या डायगोनलच्या वरचे एलिमेंट म्हणजे हा जो एलिमेंट आहे तो काय असणार आहे 0 असणार आहे. लोअर ट्रँग्युलर म्हणजे काय तर डायगोनलच्या वरचे एलिमेंट काय असणार आहे 0. ह्याची पण ऑर्डर काय आहे 2/2. नेक्स्ट बी हा मॅट्रिक्स बघा, बी इक्वल टू काय येणार 1 2 3 4 1 6 हा 0 0 0. म्हणजे हा जो डायगोनल आहे हा डायगोनल ह्याच्या वरचे जे एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स काय आले 0 आले. त्यामुळे लोअर ट्रँग्युलर म्हणजे काय की डायगोनलच्या वरचे एलिमेंट्स काय असणार आहेत 0, अप्पर खालचे एलिमेंट 0 आणि लोअर म्हणून काय येणार वरचे एलिमेंट्स 0 येणार. नेक्स्ट टाईप आहे ट्रँग्युलर मॅट्रिक्स. सोपं आहे एकदम. ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, असे मॅट्रिक्स जे मॅट्रिक्स एकतर अप्पर ट्रँग्युलर असतील किंवा काय असतील लोअर ट्रँग्युलर, दोन्हीतलं एक कुठलंही असलं तर त्याला काय म्हणायचं मॅट्रिक्सला ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. ओके, आपण नेक्स्ट आता टाईप बघूया सिमेट्रिक मॅट्रिक्स. हा एकदम इम्पॉर्टंट टाईप आहे, व्यवस्थित लक्ष द्या. सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय, समजा आता इथं ए हा मी मॅट्रिक्स लिहिलेला आहे. ए इक्वल टू 1 4 ओके 4 5. आता इथं असं दिसतंय तुम्हाला, त्याच्या आधी मला एक सांगा की याची ऑर्डर काय येणार आहे तर 2/2 येणार. म्हणजे इथं आला 2/2 म्हणजे हा कसला मॅट्रिक्स झाला तर स्क्वेअर मॅट्रिक्स. तुम्हाला अर्थ कळालाच असेल. हे पण जे सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे ते कशाबद्दल असणार आहे तर फक्त आणि फक्त स्क्वेअर मॅट्रिक्स मध्येच असणार. मग आता इथं असं दिसतंय तुम्हाला की 1 5 हे काय आहेत पहिल्यांदा तर डायगोनल एलिमेंट आहे आणि हा 4 आणि हा 4 हे कसले आहेत तर नॉन डायगोनल एलिमेंट. मग काय दिसतंय बघा, तर हे नॉन डायगोनल एलिमेंट काय असतात सेम. काय असतात सेम. मग ज्या मॅट्रिक्समध्ये नॉन डायगोनल एलिमेंट काय असतात सेम असतात त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं सिमेट्रिक मॅट्रिक्स. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण, बी इक्वल टू
1 3 2 3 4 5 2 5 6. आता इथे बघा डायगोनल इलिमेंट कोणते आहेत बघा, तर हे डायगोनल इलिमेंट आहेत. म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की आपल्याला नक्की काय करायचं ते. हे काय आहेत तर डायगोनल इलिमेंट्स आहे. आता डायगोनल इलिमेंट सोडायची आणि बाकीचे इलिमेंट्स बघायचे. हा इलिमेंट 3 आहे तर हा इलिमेंट पण काय 3. हा इलिमेंट 2 आहे तर हा इलिमेंट काय 2. हा इलिमेंट 5 आहे तर हा इलिमेंट काय 5. म्हणजे याचे नॉन डायगोनल करस्पॉन्डिंग जे इलिमेंट आहेत ते काय आहेत तर सेम आहेत. डायगोनल इलिमेंट काही असले चालतील, पण नॉन डायगोनल इलिमेंट काय असणार आहेत हे 3 3 2 2 5 5. म्हणजेच AI J इक्वल टू काय येणार आहे AJI. AIJ इज इक्वल टू काय येणार आहे AJI. मग आपण IJच्या व्हॅल्यू IJच्या जागी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. I समजा 1 ठेवूया, J काय ठेवूया 2. म्हणजे A12 इज इक्वल टू काय येणार A21. बघा येते A12 म्हणजे काय 3 आणि A21 म्हणजे काय 3. आले का सेम. म्हणजे सिमेट्रिक मॅट्रिक्सची डेफिनेशन काय इफ AIJ इज इक्वल टू काय येतं AJI. नेक्स्ट आता आपण बघूया स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय, वरची डेफिनेशन होती सिमेट्रिकची की AIJ इज इक्वल टू AJI. तर स्क्यू सिमेट्रिकची डेफिनेशन आहे AIJ इक्वल टू मायनस AJI. आता बघा इथं मी एक मॅट्रिक्स लिहिते A इक्वल टू 0 2 -1 -2 0 4 1 -4 0. आता ह्या मॅट्रिक्स बद्दल सांगते तुम्हाला मी. आता इथे बघा हा नॉन डायगोनल एलिमेंट सोडा, राहिलेले एलिमेंट बघा. हा 2 आहे तर इथं काय -2. आपली डेफिनेशन काय स्क्यू सिमेट्रिकची AIJ इज इक्वल टू -AJI. आता इथं मी AIJ मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करते, इथं 1 ठेवते, इथं 2 ठेवते. म्हणजे A12 इक्वल टू काय होणार आहे -A21. म्हणजे हा A12 आहे तर इथं होणार हा A21. मग हा जर प्लस असेल तर हा काय होणार मायनस. हा मायनस असेल तर हा काय होणार प्लस. हा प्लस असेल तर हा काय होणार मायनस. आता बघा इथले मधले जे आहेत हे डायगोनल एलिमेंट्स, हे डायगोनल एलिमेंट्स 0 आहेत. ते कसे 0 आले बघा. समजा आता हा एलिमेंट आहे तो काय असतो तर A11 असतो. मग मी इथं आयच्या जागी 1 जेच्या जागी 1 ठेवते. म्हणजे इथं आला A11 इक्वल टू मायनस ऑफ A. आता जेच्या जागी 1 होता, आयच्या जागी 1 होता, म्हणजे इथं आला A11. हे दोन्ही सेम आहेत, फक्त इथे मायनस साइन आहे. हा मायनस इकडे घेऊया, काय होणार प्लस. म्हणजे A11 प्लस A11 किती झाले 2A11. म्हणजे इथे येणार 2A11 इक्वल टू राहिले 0. Therefore A11 इज इक्वल टू काय येणार आहे 0. मग हा A11 0 आला. सिमिलरली A22 ऑल्सो 0 अँड A33 ऑल्सो काय येणार 0. मग स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय तर AIJ इक्वल टू -AJI. थोडक्यात सांगायचं तर ज्या मॅट्रिक्सचे नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतात, सॉरी डायगोनल एलिमेंट्स काय असतात 0 आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स फक्त साइन काय असतं करस्पॉन्डिंग एलिमेंटचं चेंज असतं, त्याला काय म्हणायचं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. नेक्स्ट आता आपण पुढचा टाईप बघणार आहोत डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. आता डिटर्मिनंट ऑलरेडी तुम्हाला झालेला आहे 11th स्टँडर्डमध्ये. आता फक्त आपण काय बघायचंय तर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट बघायचं. एकदम इझी आहे. कसं आहे ते आपण इथं बघूया. समजा A हा मी मॅट्रिक्स घेते. आता डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स आहे. मग डिटर्मिनंटसाठी तुम्हाला माहिती आहे की डिटर्मिनंटसाठी जेवढे रोज आहेत तेवढेच काय लागतात कॉलम्स. मग मॅट्रिक्समध्ये अशी कंडिशन कुठे येते की जेवढे रोज आहेत तेवढे कॉलम्स, तर फक्त आणि फक्त स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये येतं. म्हणजे तुम्हाला
डिटर्मिनंट जर मॅट्रिक्सचा काढायचा असेल तर तो मॅट्रिक्स काय पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्सच पाहिजे, दुसरा मॅट्रिक्स चालणार नाही. मग मी इथं एक्झाम्पल घेताना पण काय घेते, स्क्वेअर मॅट्रिक्स घेते. काय येणार बघा इथं 1 3 4 1. आता हा एक काय झालाय तर मॅट्रिक्स आहे. ऑर्डर काय याची तर 2x2 ऑर्डर आहे, म्हणजे हा कसला झाला तर स्क्वेअर मॅट्रिक्स झाला. आता याचा आपण डिटर्मिनंट काढूया. डिटर्मिनंट फक्त लिहिताना आपण काय करतो, 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये लिहितो. मग हा ए आहे, त्याचा डिटर्मिनंट झाला डिटर्मिनंट ऑफ ए. आता हे पण चिन्ह बदलूया आपण, जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याचं काय करूया, 2 व्हर्टिकल लाईन्स करूया. म्हणजे इथे ना 1 3 4 1. आता हा तुम्हाला काढायचा कसा ते माहितीये, ते काही इथे सांगायची गरज नाहीये. नेक्स्ट आता पुढचा टाईप बघूया, सिंग्युलर मॅट्रिक्स. हे इम्पॉर्टंट आहे कारण पुढच्या खूप एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सिंग्युलर नॉन सिंग्युलर बघावं लागतं, त्यामुळे हे व्यवस्थित लक्ष द्या. सिंग्युलर मॅट्रिक्स. आता सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, तर सिंग्युलर मॅट्रिक्स आहे का नाही बघण्यासाठी तुम्हाला परत त्याचा काय काढावा लागतो, डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंट काढायचं आहे म्हणजे जो दिलेला मॅट्रिक्स आहे तो कसला लागणार आहे, कसला, स्क्वेअर मॅट्रिक्स लागणार. आपण वरतीच बघितलंय. मग आता आपण इथं घेतानाच काय घेऊया तर एक स्क्वेअर मॅट्रिक्स घेऊया. 2x2 घ्या किंवा 3x3 घेऊया. आपण आता काय घेऊया 2x2 घेऊया. इथं मॅट्रिक्स काय येणार बघा 1 2 1 2. हा मी काय घेतलाय तर मॅट्रिक्स घेतलेला आहे. आता ह्याचा आपल्याला काय काढायचं, डिटर्मिनंट काढायचं. डिटर्मिनंट म्हणजे फक्त काय करायचं, स्क्वेअर ब्रॅकेट काढायचा आणि तिथं काय करायचं, 2 व्हर्टिकल लाईन्स टाकायच्या. मग इथं डिटर्मिनंट ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 1 2 1 2. आता हा आपल्याला काय करता येतो, सॉल्व करता येतो. डिटर्मिनंट काय येणार बघा इक्वल टू 1 × 2 2 मायनस 1 × 2 2 इक्वल टू 2 - 2 इज इक्वल टू 0. म्हणजे इथं काय आलं बघा तर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू काय मिळालं 0. मग ज्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही 0 असते त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं, सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. काय आली डेफिनेशन, सिंग्युलर मॅट्रिक्स कुणाला म्हणायचं की ज्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही 0 असते त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं, सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. आणि फक्त अपोजिट आहे, सिंग्युलर मॅट्रिक्सची व्हॅल्यू, मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0, तर नॉन सिंग्युलर काय येणार आहे तर ज्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही नॉट इक्वल टू काय आहे ती 0, त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं तर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल बघा ए इक्वल टू समजा मॅट्रिक्स आहे 1 3 4 1. आता आपल्याला ह्याचं काय काढायचं आहे तर डिटर्मिनंट काढायचं आहे. मग डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू काय येणार बघा 1 3 4 1. काय येणार 1 मायनस काय येईल 12. 1 - 12 इज इक्वल टू काय येणार आहे -11. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए हा -11 आला, म्हणजेच तो काय आला नॉट इक्वल टू काय मिळाला 0. म्हणजेच हा जो मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स कसला झाला, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट जो टाईप आहे तो आहे ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. आता ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स म्हणजे काय येतं तर ए इक्वल टू, हे एक एक्झाम्पल बघा 1 2 3 4 5 2. आता इथं बघा ह्या मॅट्रिक्समध्ये मला काय काढायचं, त्याचा ट्रान्सपोज काढायचे. आता हा ट्रान्सपोज डिनोट कसा करायचा तर ए रेस टू काय करायचं टी, ह्याने डिनोट करायचं ए रेस टू टी. और काय येणार आहे ए डॅश, कॉम्प्लिमेंट जे साईन आहे ते इथं वापरायचं ए डॅश इक्वल टू. आता फक्त करताना काय करायचं, हे जे रोज आहेत ते कशात कन्वर्ट करायचे, कॉलम मध्ये. म्हणजे हे आडवे लिहिले ते कसं लिहायचं, उभे लिहायचे. रो कशात यायचे, कॉलम मध्ये घ्यायचे. म्हणजेच 1 2 आणि 3 हा रो होता, तो आता काय झाला कॉलम. आणि सेकंड जो रो आहे तो काय येणार बघा इथं 4 5
2 म्हणजे रो हे कशात कन्वर्ट करायचे, कॉलम मध्ये, आणि कॉलम ऑटोमॅटिकली कशात होणार, रो मध्ये होणार आहे. या टाईपने आपण काय करतो, ह्याचा ट्रान्सपोज काढतो. आणि ट्रान्सपोज हा आपण कोणत्याही मॅट्रिक्सचा काढू शकतो. आता इथंच बघा, हा काही स्क्वेअर मॅट्रिक्स नाहीये, ह्याची ऑर्डर किती येणार आहे, 2/3. आणि आपण ट्रान्सपोज काढणार, त्याची ऑर्डर किती होणार आहे बघा. आता ह्याची ऑर्डर किती होतीये, तर 3 काय होणार आहे, 2. म्हणजे बरोबर ह्याच्या काय होणार आहे, अपोजिट ह्याची ऑर्डर. आणि तो कोणत्याही मॅट्रिक्सचा काढता येतो. नेक्स्ट आपण जो शेवटचा पॉइंट आहे, टाईप आहे, तो पाहणार आहोत, ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स. आता ट्रेस ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय, तर A=, समजा हा मॅट्रिक्स आहे 1 2 4 3 5 6 and last one is -1 0 3. आता हा ए मॅट्रिक्स आहे, ह्या ए मॅट्रिक्सचा काय काढायचा, आपल्याला ट्रेस काढायचा आहे, ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स. मग ट्रेस ऑफ मॅट्रिक्स इक्वल टू, आता ट्रेस ऑफ मॅट्रिक्स काढतो कसा, तर ह्याचे जे डायगोनल एलिमेंट्स आहे, आता ह्याचे डायगोनल एलिमेंट्स कोणते बघा, 1 5 आणि 3. हे काय आहेत, डायगोनल एलिमेंट्स आहेत. त्या डायगोनल एलिमेंटची काय करायची, ॲडिशन. म्हणजे 1 + 5 + 3 इक्वल टू किती आले, 9. म्हणजे ह्या ए मॅट्रिक्सचा ट्रेस काय झाला, 9. मग ट्रेस, फक्त ट्रेसचं मी काय, ट्रेस म्हणजे तर डायगोनल एलिमेंटची काय करायची, ॲडिशन. आणि ह्या टाईपने आपण ट्रेस काढणार आहोत. धन्यवाद.